तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव चैतन्य टिळेकर आणि आज दिनांक आहे 22/1/2026 आणि मी सध्या आमच्या रूममध्ये आहे. रूममध्ये बसलो होतो. लास्ट टाईम मी एक व्हिडिओ बनवला होता की कंपन्या आणि जॉब संदर्भात. तर त्यात मी तुम्हाला बऱ्यापैकी काय जे कंडिशन आहेत त्या सांगितल्या. पण त्याच्याहून पुढच्या ज्या आहेत त्या गोष्टी म्हटलं थोड्या तुमच्याशी शेअर कराव्या म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, MIDC चाकण असेल, MIDC पुणे असेल, तर MIDCमध्ये भरपूर मित्रांनो कंपन्या आहेत. मी जसं तुम्हाला मागच्या टायमिंगला म्हणलो आणि ते खरंच आहे. अगदी सांगायचं झालं तर म्हणजे आपण ज्या नामांकित कंपन्या म्हणतो त्याच जर सांगायच्या झाल्या तर मेन पुण्यामध्ये आपल्या टाटा मोटर्ससारखी मोठी कंपनी आहे, महिंद्रा आहे, बजाज आहे, फोर्स मोटर आहे, तुम्हाला सांगतो वॉल्क्सवॅगन आहे, मर्सडीज आहे. ह्या सगळ्या आणि अजून ह्याच्या रिलेटेड बऱ्याच कंपन्या आहेत. ह्या जरी तुम्हाला अशा मी नामांकित कंपन्या ठराविक नावं सांगितली आणि ज्या अशा छोट्या स्केलवर आहेत किंवा टेकटाक स्केलवर त्याच्या ढेगानी म्हटला तरी चालेल एवढ्या कंपन्या. पण विषय आहे आणि त्या सर्वच कंपन्या चांगल्या आहेत, असं नाही की त्या कंपन्यात. पण प्रॉब्लेम इथे की जसं मी तुम्हाला म्हटलं की कॉलेज चांगलं नसेल किंवा तुम्ही जे शिकताय तिथं व्यवस्थित तुम्हाला शिकवलं, कॅम्पस अवेलेबल नसेल तर तो प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकताय, भले तुम्हाला कॉलेज जरी चांगलं मिळालं, पण तुम्ही जर त्या कॉलेजमध्ये पूर्ण डेडिकेशननी जर अभ्यास नसाल करत किंवा शिकत नसाल, शिकत म्हणजे मित्रांनो नॉलेज घेणं गरजेचं आहे, नुसती डिग्रीला महत्त्व नाही. डिग्र्या आज ठिकाणी मिळत आहेत, कुठेही गेला तर तुम्हाला डिग्री भेटते, पण डिग्रीला व्हॅल्यू नाही मित्रांनो. मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे ती फक्त तुमच्या नॉलेजला आणि तुमच्या स्किलला. त्यामुळे ते कसं डेव्हलप करता येईल ह्याच्यावर तुम्ही फोकस करा. आणि खास करून मी हा सल्ला जास्त करून मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना देईल, तर त्यांनी त्याच्यावर खरंच खूप लक्ष देऊन काम करा, नाहीतर पुढं